नमस्कार. आज आपण आवरणाळा येथे रामचंद्र अप्पय्या चौगले यांच्या घरी आलो. आपल्या इथे त्यांचे पुत्र भीमराव रामचंद्र चौगले, सदाशिव रामचंद्र चौगले आणि शंकर रामचंद्र चौगले उपस्थित आहेत. असं एकूण 40-45 लोकांचं कुटुंब आहे आणि त्यांच्या वडिलांच्या विषयीचे जे अनुभव आहेत ते त्यांच्याकडूनच आपण आता समजून घेणार आहोत. कृपया तुमचे अनुभव आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचे अनुभव आपण सांगितले तर बरं होईल. आम्ही लहान असताना वडिलांच्या सोबत संध्याकाळच्या वेळी गप्पा मारायच्या आणि त्यातच एक वडिलांनी बाळूमामांच्या संदर्भातला एक अनुभव सांगितला. तो असा होता की द्वादशीचा दिवस होता आणि लक्ष्मण मोरेच्या शेतात बकरी बसलेली होती. बाळूमामांनी आमच्या वडिलांना प्रश्न केला, चौलिया दारू पितोस? आणि त्यानंतर त्यांनी जे बोललं ते असं म्हणाले, चौलिया दारू प्यायचं नाही. आणि पूर्वी तू कोण होतास, मी कोण होतो पूर्वीच्या जन्मात, तुला माहिती आहे काय? अरे झाडपाला खाऊन जगलेली माणसं आम्ही, आम्हाला काय होतंय आणि मरण कुणाला चुकलंय? आणि तो प्रसंग वडिलांनी आम्हाला सांगितला आणि त्या प्रसंगावरनं मला तरी असं आता तरी माझ्या ह्या घरात 35-40 माणसाचं कुटुंब आहे. या सगळ्या कुटुंबात एकही माणूस व्यसनी नाही. आणि त्यावेळेच्या त्या बाळूमामांचं ते बोलल्यानं आमच्या सगळ्या घराण्याला एक वरदान ठरलं आणि सगळं कुटुंब आमचं निर्व्यसनी झालं. असा आमचा अनुभव आहे.